जय गजानन जयतु संस्कृतम. रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेमध्ये आपल्या समोर असणारी पुढची अन्योक्ती कल्पवृक्षान्योक्ती. व्यवस्थित लक्षात घेऊ आपण त्याच्या पूर्वी काही गोष्टी. आपण माणूस आहोत. आपल्याला मन नावाची गोष्ट आहे. मन असल्यामुळेच मनाने युक्त म्हणून आपल्याला मानव असं म्हटलं जातं. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. कशाला मन म्हणतात? शास्त्रकारांनी त्याची व्याख्या दिली. संकल्प विकल्पात्मक. जे संकल्प आणि विकल्प करतं त्याला अंतःकरण वृत्तीला मन असं म्हणतात. कशा करता केल्या जातो? संकल्प म्हणजे काय, विकल्प म्हणजे काय, समजून घेण्याचा प्रयत्न करू. मनामध्ये जी कोणती इच्छा येते, आपल्याला एखादी गोष्टी करावी वाटते, एखादी गोष्ट मिळवावी वाटते, त्याला संकल्प असं म्हणतात. उदाहरण घेऊ म्हणजे आपल्याला आणखी व्यवस्थित लक्षात येईल. समजा मला एक कपडा घ्यायचा आहे, हा झाला संकल्प. मला एक वस्त्र नवीन पाहिजे, हा झाला संकल्प. आता पुढच्या गोष्टी येतात. मग तो कोणता घ्यायचा, कसा घ्यायचा, कोणत्या प्रकारचा घ्यायचा, कोणत्या रंगाचा घ्यायचा, किती किमतीचा घ्यायचा, कोणत्या दुकानातून घ्यायचा, हे जे सगळे पुढचे आहेत ना, याला विकल्प असं म्हणतात. जीवनामध्ये जितके विकल्प जास्त तितका माणूस अधिक दुःखी, असं शास्त्रकारांनी नियम सांगितला. निदान विकल्प कमी करत नेले पाहिजे म्हणून एक गोष्ट स्वीकारायची, ही आपल्याकडे संस्कृतीने रचना सांगितली. अर्थात तो जरी आता आपल्या वर्णनाचा किंवा विवेचनाचा विषय नसला तरी विकल्प कमी करत न्यायचे, संकल्प कमी करत न्यायचे किंवा त्यांची पूर्तता करायची. अर्थात पूर्तता ही अशी विचित्र गोष्ट आहे की ती हनुमंताच्या शेपटीसारखी असं वर्णन आपल्याकडे केलं. कारण एक संकल्प पूर्ण झाला की मनात दुसरा येतो, दुसरा पूर्ण झाला की तिसरा येतो. ती अखंड चालणारी प्रक्रिया आहे. माणसाच्या मनातले संकल्प संपले असं होतच नाही, आणि संकल्प संपल्यानंतर त्याला शांती नावाची गोष्ट अशी तशाला मिळत नाही. जसं वर्णन करताना सांगितलं शास्त्रकारांनी किंवा अनेक साहित्यकारांनी आपल्या समोर की समुद्राच्या लाटात थांबल्यानंतर स्नान करू म्हणण्यासारखं हे विचित्र आहे. कारण समुद्राच्या लाटा कधी थांबणारच नाहीयेत. तसे संकल्प विकल्प चालतच राहणार आहेत. मग हे संकल्प विकल्प निदान पूर्तीसाठी काय करता येईल याच्यावर असंख्य गोष्टींचं चिंतन झालं. त्यातून भारतीय संस्कृतीने दिलेला विषय आहे देवता आराधन. कशा करता? तर कुठलाही संकल्प आपल्यापेक्षा श्रेष्ठ शक्तीच्या माध्यमातून सहज प्राप्त करता येतो, पूर्ण करता येतो. हा जो व्यवहारातला नियम आहे की समजा लहान मुलाला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर तो वडिलांना मागतो, वडील त्याला देऊ शकतात. त्याच पद्धतीने या संपूर्ण विश्वाचा संचालक अशा प्रकारचा जो ईश्वर, परमात्मा, परब्रह्म, देव आपण ज्याला वेगवेगळ्या शब्दांनी म्हणतो, त्याच्याकडे मागणी करायची ही एक प्रवृत्ती स्वाभाविक तशी विकसित झालेली आहे. त्या दृष्टीने आपण भगवंताची आराधना करतो. ही आराधना करताना सुद्धा ज्या मजेदार गोष्टी आपल्याला पाहता येतात ना, त्या व्यवस्थित समजून घेतल्या की मानवी मानसशास्त्र जे आहे ते या सगळ्यांच्या मागे कसं आहे ते आपल्याला समजून घेता येतं. अगदी आपल्याला सगळ्यांना परिचित असणारी सत्यनारायणाची कथा, त्या कथेच्या सुरुवातीला आलेला प्रसंग व्यवस्थित समजून घ्या म्हणजे मानसशास्त्रीय हिशोब आपल्याला समजतो. सगळीकडे आपल्याला कथा ऐकून माहिती आहे, मी केवळ ओघवता उल्लेख करतो. देवर्षी नारद सगळ्या जगात फिरतायत. जगात फिरल्यानंतर सगळ्या लोकांना दुःखी त्यांनी पाहिलं. इतरांचं दुःख पाहिल्यानंतर ज्यांच्या मनामध्ये कणव दाटून येते त्यांनाच संत म्हणतात. ही रचना आपल्याकडे सांगितली. देवर्षी नारद संत आहेत, महात्मे आहेत. त्यांना अत्यंत वाईट वाटलं, दुःखी झाले. दुःखी झालेले ते देवर्षी नारद वैकुंठात गेले. आपण कथा ऐकून माहिती आहे, पुन्हा पुन्हा मी आपल्याला सांगतोय की त्यातले भाव समजून घ्यायचा प्रयत्न करा. देवर्षी नारद जाऊन पोहोचले वैकुंठामध्ये. त्यांनी वैकुंठाधिपतींना प्रार्थना करताना जे वाक्य वापरले ना ते फार महत्वाचं आहे. मानसशास्त्रीय विचार मी म्हणतोय ते त्या दृष्टीने समजून घ्या. देवर्षी नारदांनी भगवंताला प्रार्थना केली, या सगळ्या दुःखी लोकांची दुःख कोणत्या सोप्या, साध्या आणि पटकन स्वरूपातल्या उपायांनी दूर करता येतील. तीन चार गोष्टी त्याच्यात ज्या म्हटल्या आहेत ना त्या फार महत्वाच्या आहेत. उपाय
पटकन होणारा असला पाहिजे, उपाय साधा असला पाहिजे, सोपा असला पाहिजे, सगळ्यांना करता येणारा असला पाहिजे आणि सर्व काल करता येणारा असला पाहिजे. यातून आपल्याला मानसशास्त्रीय भूमिका त्यातली समजते की दुःख निवृत्ती ही झालीच पाहिजे, सगळ्यांची व्हायला पाहिजे, सर्व काळ व्हायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं कमीत कमी त्रासात व्हायला पाहिजे. ही जी प्रवृत्ती असते ना, ती प्रवृत्ती आपल्याला त्या गोष्टींकडे व्यवस्थित पाहायला शिकवते. मग त्यातून पुढच्या गोष्टी आल्या की ह्या गोष्टी आपल्याला सहजतेने व्हायला पाहिजेत, लवकरात लवकर व्हायला पाहिजेत, चटकन व्हायला पाहिजेत आणि सहजासहजी व्हायला पाहिजेत. मग अशा गोष्टी कशा मिळतील? त्या चिंतनातून ज्या अनेक गोष्टी तुमच्या माझ्या संस्कृतीने आपल्या समोर सादर केल्या, त्यात महत्वाच्या 3 गोष्टींचं वर्णन आपल्याला वारंवार पाहायला मिळतं. एक आहे कल्पवृक्ष, दुसरी आहे कामधेनू, तिसरं आहे चिंतामणी नावाचं रत्न. अशा वेगवेगळ्या गोष्टींचे वर्णन तुमच्या माझ्या संस्कृतीने केले. या गोष्टी असतात की नसतात हे नका विचारू, त्या गोष्टी का सांगितल्या त्याच्या मागची मानसशास्त्रीय भूमिका समजून घ्या, म्हणजे त्याचा उपयोग नेमकेपणाने आपल्याला कळेल. कल्पवृक्ष कशाला म्हटलं? असा एक वृक्ष की ज्या वृक्षाच्या खाली उभं राहून तुम्ही जी कोणती संकल्पना तुमच्या डोक्यात येईल, जी कोणती कल्पना येईल, जी कोणती इच्छा होईल, ती तात्काळ फलद्रूप होते, जशाला तशी फलद्रूप होते. तुम्ही जे मागाल ते मिळतं. अशा प्रकारची रचना आपल्याकडे सांगितली. असा कल्पवृक्ष असतो की नसतो हे महत्वाचं नाही, असा असावा असं माणसाला वाटतं, हा त्यातला भाव महत्वाचा आहे आणि म्हणून त्याच्यासमोर कल्पवृक्ष सांगितला. दुसरी गोष्ट सांगितली कामधेनू. अशा प्रकारची एक धेनू, अशी एक गाय की जे पाहिजे ते देते. मग तिचा विचार आपल्याकडे शास्त्रकारांनी सांगितला. मग पुढच्या अनेक कथा आपल्याला ऐकून माहिती असतात की ती कामधेनू होती, वशिष्ठांच्या जवळ होती, जमदग्नींच्या जवळ होती. कथा आपल्याला पुराणातल्या ऐकून माहिती असतात. तिच्या समोर प्रार्थना केली की जे पाहिजे ते मिळतं. अर्थात या सगळ्याच्या मागे फार वेगळ्या स्वरूपातल्या रूपकात्मक गोष्टी आहेत. त्या सगळ्या आता आपल्याला इथे घेणं अपेक्षित नाहीये, त्याचं विवेचनही शक्य नाही. पण मोठी पंचायत होते की ह्या कल्पना केवळ चित्रीकरणाच्या दृष्टीने वापरल्या जातात तेव्हा चित्रविचित्र वाटतात. मग कसं केलं जातं? काही नाही, त्या गायीच्या खाली एक ताट धरलं जातं, गायीच्या स्तनातून त्याच्यात मोदक पडतायत, गायीच्या स्तनातून लाडू पडतायत, जिलेबी पडतीये, हे जे दाखवलं जातं ना, असं काही स्वरूप अपेक्षित नाहीये. आपल्या इच्छा पूर्ण करणारी एक यंत्रणा, एवढाच भाग त्यातला समजून घ्यायचा आहे. तशा पद्धतीची एक सुविधा, एवढाच भाग समजून घ्यायचा आहे. हे चित्रीकरण जे आहे ते त्याचं नाईलाज झालेल्या त्या पद्धतीने आलं, त्याच्या मागची रूपकात्मकता समजून घ्या. कामधेनू आपल्याकडे सांगितली, चिंतामणी नावाचं रत्न सांगितलं. जी कोणती चिंतन तुम्ही त्याच्या समोर कराल, तुमच्या मनात जी कोणती चिंता असेल ती त्याच्या समोर मांडली की ती दूर करणारा मणी, म्हणून त्याला चिंतामणी असं म्हटलं. शेवटी चिंतामणी कोण? त्यातून मला आपल्या समोर मूळ तो हिशोब सांगायचा आहे. चिंतामणी हे भगवान मोरयाचं नाव आहे. याचा अर्थ शेवटी इच्छा पूर्ण कोण करणार आहे? भगवान करणार आहे. ईश्वर शरणता वेगवेगळ्या पद्धतीने मांडणे, ज्यांना ज्यांना प्रलोभन पाहिजे असतं त्यांच्यासाठी या कथा आहेत, लक्षात घ्या. ज्याला ईश्वराची श्रेष्ठता समजलेली आहे त्याच्यासाठी कथाच नाहीये. आपण गडबड करतो. काही कथा वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेल्या असतात. जसं लहान लेकराच्या बाबतीतलं एक उदाहरण सांगतो म्हणजे आपल्याला नेमकेपणे लक्षात येईल. एखाद्या लहान लेकराला आई 2 प्रकारे एक गोष्ट सांगते की जर तू अभ्यास केला तर मी तुला लाडू देईल, हा एक प्रकार असतो. जर तू अभ्यास नाही केला तर तुला कोंडून ठेवील, हा दुसरा प्रकार असतो. याला विधी पद्धती आणि निषेध पद्धती अशा 2 पद्धती म्हणतात. लाडू देईल, यामध्ये लाडू खाणं महत्वाचं आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. लाडूची लालूच दाखवल्यानंतर त्या माध्यमातून का होईना तो अभ्यास करेल हे महत्वाचं आहे. त्याचं लक्ष अभ्यासाकडे गेलं पाहिजे, त्याची प्रवृत्ती अभ्यासामध्ये झाली पाहिजे, हा भाव त्याच्या मागे असतो. आपण तो भाव समजून घेतला ना की मग लाडू देणे ही लालूच आहे हे बाजूला ठेवता येतं. लहान मुलाला ती आवश्यक असते, दुसऱ्या बाजूला धाकही आवश्यक असतो. ही जी लालूच आणि धाक आहे ना, त्यालाच व्यापक स्वरूपामध्ये शास्त्रकारांनी स्वर्ग नरकाधिक कल्पनांच्या स्वरूपात मांडलं. स्वर्ग कशा करता? तुम्ही पुण्यकर्म करा, असे असे पुण्य केले की स्वर्गात गेल्यावर असे असे दिव्य फळ प्राप्त होतील, ही लालूच आहे. कोणाला? ज्याला पहिल्यांदा पुण्य करण्याची इच्छाच नाहीये त्याला.
ज्याला एकदा इच्छा झालेली आहे ना, एकदा सन्मार्गाला लागलाय ना, त्याला गरज वाटत नाही याची. म्हणून स्वर्ग नाकारणारे ऋषी आपल्याकडे सांगितले. ते हिशोब पुढचा व्यापक लक्षात घ्यायचा आहे. सुरुवातीला ज्याला अद्याप नाहीये सत्कर्मामध्ये रुची, ज्याने अद्याप सत्कर्मामध्ये गती घेतलेली नाहीये, त्याला कुठंतरी एक प्रलोभन दाखवणं आवश्यक असतं. त्या दृष्टीने या सगळ्या कल्पना समजून घेतल्या ना, तर त्याची व्यापकता लक्षात येते. किंवा तू हे पाप केले तर तू नरकात जाशील आणि तिथे गेल्यावर तुला अशा अशा प्रकारच्या शिक्षा प्राप्त होतील, हे जर भीती डोक्यामध्ये बसली तर त्या भयातून का होईना पापाचरणापासून तो दूर राहील, एवढाच भाव समजून घ्यायचा आहे. पुन्हा मगाशी सांगितलं तसं या सगळ्या गोष्टी प्राथमिक स्वरूपातल्या मनोवृत्तीच्या लोकांसाठी आहेत, हे आपण समजून घ्यायचंय. उगीच मोठं झाल्यानंतर त्यातला भाव समजायला लागल्यानंतर याची टिंगल करण्यासाठी नाहीये. त्याचं प्रयोजन जे आहे ते जर आपण समजून घेतलं ना, तर मग कल्पवृक्ष आपल्याला विचित्र वाटत नाही, अंधश्रद्धा वाटत नाही. अशा लोकांना एक लागतं काहीतरी, ज्यांना अद्याप प्रवृत्ती निर्माण झालेली नाहीये. हा भाव त्यातला समजून घ्या. मग त्यांच्यासाठी कल्पवृक्ष सांगितला. कशी रचना सांगितली कल्पवृक्षाची? त्या कल्पवृक्षाच्या समोर तुम्ही जाऊन काही मागा, ताबडतोब फलद्रूप होतं. मग तो हिशोब सांगताना त्या कल्पवृक्षाला उद्देशून अन्योक्ती केली. अर्थात आपण वारंवार पाहतोय की कुठल्या तरी राजाला, कुठल्या तरी धनदात्याला उद्देशून ते अनेकदा सुभाषित केलेले असतात. इथली रचना तशीच आपल्याला समजून घेता येते. आणि मग त्या कल्पवृक्षाचं वैशिष्ट्य काय? मगाशी म्हटलं तसं इच्छा मनात आल्याबरोबर क्षणात पूर्ण होणे. ही जर कल्पवृक्षाची रचना असेल तर त्याला उद्देशून किंवा त्या आधारे आपल्या समोर वर्णन करतात. कल्पवृक्षोपी कालेन भवेत यदि फलप्रदाह. जर कल्पवृक्ष सुद्धा कालेन म्हणजे उशिरा फलप्रद झाला, त्याचं फळ उशिरा मिळालं, कल्पवृक्षाच्या समोर इच्छा प्रगट केली आणि ती इच्छा सुद्धा तात्काळ पूर्ण न होता बऱ्याच काळाने पूर्ण झाली, तर को विशेषो तदा तस्य. मग त्याचा विशेषच काय उरला? कल्पवृक्षत्वाचं वेगळेपणच काय उरलं? मग तो सामान्य वृक्षांप्रमाणे झाला. कारण तात्काळ पूर्ण करणे हेच तर वैशिष्ट्य आहे. इच्छा तर बाकीचे फळ घेतात, फळ देणे हा त्यातला भाव समजून घ्या. सगळ्याच वृक्षांना फलप्राप्ती होते, पण कल्पवृक्षाच्या ठिकाणी सगळ्या फलांची प्राप्ती तत्काल होते. हा जो बदल आहे ना, तो नेमकेपणाने सुभाषितकार आपल्या समोर ठेवतायत आणि ते म्हणतायत की कल्पवृक्षोपी कालेन भवेत यदि फलप्रदाह. कल्पवृक्षही जर उशिरा फलप्रद झाला, को विशेषो तदा तस्य. मग त्याचा विशेषच काय राहिला? वन्यैहि अन्य मही रुहैहि. मही रुह म्हणजे वृक्ष, मही म्हणजे पृथ्वी, त्यातून जो बाहेर येतो त्याला मही रुह असं म्हटलं. 4 प्रकारच्या जीवांचं वर्णन आपल्याकडे शास्त्रकारांनी केलं. जरायुज, मातेच्या गर्भाच्या पिशवीतून जन्माला येणारे, गाय म्हैस मनुष्य इत्यादी जरायुज. अंड्यातून जन्माला येणारे अंडज प्राणी सांगितले. त्यानंतर 3रा प्रकार सांगितला स्वेदज म्हणजे घामातून, घाणीतून निर्माण होणारे. आणि 4था प्रकार आपल्याला सांगितला उद्भिज म्हणजे बी मधून निर्माण होणारे, बीचं कवच भेदून निर्माण होणारे, भूमीला भेदून वर येणारे. म्हणून मही रुह शब्द वापरला वृक्षांकरता. ते वृक्ष बाकीचे जे अन्य वृक्ष आहेत त्या अन्य वृक्षांमध्ये आणि कल्पवृक्षामध्ये फरक कोणता असायला पाहिजे? त्याचं उत्तर आहे अन्यही वृक्षांनी फलप्राप्ती होते, म्हणजे त्यांनाही फळं लागतात या अर्थाने, पण कल्पवृक्षाची फलप्राप्ती तत्काल होते. म्हणून तत्काल होणे हेच वैशिष्ट्य आहे. जणू काही त्या दात्याला, जणू काही त्या श्रीमंताला, त्या राजाला तो कवी म्हणतोय की अरे बाकीच्यांकडूनही मला मिळेल, पण तू भेटल्यानंतर, तुझ्या समोर आल्यानंतर, तुझं दर्शन झाल्यानंतर जर तत्काल काही मिळणार नसेल तर मग बाकीच्यांमध्ये तुझ्यामध्ये फरक काय उरला? अशा अर्थाने जणू काही त्याच्या दातृत्वाला घातलेली साध आहे. पण कल्पवृक्ष समजून घ्या, काय मागायचं हेही कळलं पाहिजे. नाही तर एक मजेदार कथा आपल्याकडे प्रचलित आहे. एक माणूस होता, फिरत फिरत गेला, कल्पवृक्षाखाली थांबला. असतो की नसतो विचारू नका, कथेचा भाव समजून घ्यायचा आहे. कल्पवृक्षाखाली थांबला, त्याच्या डोक्यात विचाराला भूक लागली आहे, खायला मिळालं तर किती बरं होईल. ताबडतोब खाण्याच्या वस्तू आल्या. पाणी मिळालं तर किती बरं होईल. ताबडतोब पाणी आलं. झोपायला मिळालं तर ताबडतोब पलंग आला. झोपला. उठल्यावर डोक्यात आलं अरे भूत तर नसेल, कारण ह्या सगळ्या गोष्टी पटपट येत आहेत. माणसाच्या डोक्यात वाईट विचार येतो, भूत आता की तर नसेल. भूत आलं, मला खाणार तर नाही. कथा संपली. कारण
कारण कल्पवृक्ष मिळाला तरी काय मागायचं याचं भान आपल्याला असलं पाहिजे. आणि मग कल्पवृक्षाच्या निमित्ताने तत्काल फलप्राप्ती करून देणाऱ्या त्या वृत्तीला, त्या दात्यामध्ये किंवा त्या धनद असणाऱ्या अशा प्रकारच्या श्रीमंत व्यक्तीमध्ये जणू काही जागृत करण्यासाठी कवीने वापरलेली ही युक्ती आहे की कल्पवृक्ष जसा तत्काल फलतो तसा तुझं ताबडतोब उपयोग आम्हाला झाला पाहिजे, तुझ्याकडून प्राप्ती झाली पाहिजे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे कल्पवृक्षाच्या निमित्ताने. म्हणून ही सुंदर अन्योक्ती. पुढची अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.